मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी पोलिसांनी शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी दुपारच्या सुमारास धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा सदृश्य पदार्थ जप्त केले। गुजरातकडून मुंबईच्या दिशेने सुरू असलेली ही अवैध तस्करी उधळल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे। पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दापचेरी तपासणी नाक्यावर पोलिसांनी शुक्रवारी दुपारपासून सापळा रचला होता। त्या दरम्यान संशयास्पद वाटणाऱ्या 2 मोठ्या कंटेनरची कसून तपासणी केली असता त्यामध्ये लपवलेला गुटखा सदृश्य पदार्थांचा प्रचंड साठा आढळून आला। पोलिसांनी कंटेनरसह 2 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। तर या प्रकरणी अधिक तपास सुरू असून तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या दोन्ही कंटेनरमध्ये किती लाखांचा गुटखा सदृश्य पदार्थ आढळून आला आहे त्याची रक्कम सध्या तरी समोर आलेली नाहीये। पोलिसांकडून याबाबत तपासाची प्रक्रिया सुरू आहे। मात्र एकीकडे जरी पालघर अधीक्षकांकडून म्हणजेच पोलिसांकडून अशा अवैध धंद्यांवर जसे की गुटखा विक्री तस्करीवर धडाधड अशा कारवाया सुरू असल्या तरीही तात्पुरती कारवाई असून पुन्हा असे धंदे आता सुरू होणार आहे अशी चर्चा देखील गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये सुरू आहे।